ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी आज लोकशाही चॅनलला, कदाचित आपल्याही चॅनलला मुलाखत दिली असेल, त्यांनी त्यांचं मत नोंदवलेलं आहे. ते मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला सांगतोय की आपण आवर्जून ते पहा. युट्यूबवरती ते आहे, लोकशाही चॅनलवरती उल्हास बापट या ज्येष्ठ कायदेतज्ञांनी, कायदे अभ्यासकांनी आपलं मत हे मांडलेलं आहे ह्या विषयावरती. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या खटल्याचा निकाल खरं म्हणजे 2 महिन्यात लागायला पाहिजे होता, त्याला 2 वर्ष लागत आहेत. याच्यामध्ये हा वेळकाढूपणा आहे. आणि त्याच्या पुढे ते असं म्हणतायत की कदाचित अध्यक्षांवरती म्हणजे लवादांवरती एकतर दबाव असेल किंवा ते त्या ह्याला म्हणजे तेवढे कार्यक्षम नसतील. याच्यापैकी एक अर्थ काढू शकतो. एवढा वेळ खेचत चाललेत. थोडक्यात काय की ज्या पद्धतीने ह्या सगळ्या केसची हाताळणी चालू आहे याच्यामध्ये आता लोकशाहीचा खून होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती तर केलेलीच आहे. त्यांच्या समोर हे यांच्या ज्या काही भेटीगाठी आणि उघड होत आहेत, आरोपीला भेटतात उघड, न्यायमूर्ती आरोपीला भेटतात, हे उघड भेटत आहेत. तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल याची कल्पना जनतेला आली असेल. आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत. सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आमची हीच विनंती आहे की हे सगळं डोळ्यादेखत घडतंय. आपण सर्वोच्च आहात. एक व्यक्तींची एक ओळख असते. आज सुद्धा न्यायमूर्ती म्हटल्यानंतर रामशास्त्री प्रभुणे यांचं नाव येतं. महाराष्ट्रातनं रामशास्त्री प्रभुणे ते सुद्धा असेच होते, कणखर होते, सत्ताधाऱ्यांपुढे झुकले नव्हते. आणि त्यावेळेला मला असं वाटतं राज्यसभा वगैरे हा प्रकार नसेल म्हणून त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता न्याय धर्माला जागून तो न्यायनिवाडा केला होता. आमची अपेक्षा आणि आशा सर्वोच्च न्यायालयाकडे तर आहेच आणि त्याच्या बरोबरीने जनतेच्या न्यायालयाला सुद्धा आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.